नमस्कार, प्रतिभाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत कॅटलेट। त्यासाठी लागणारं साहित्य, हे स्टीम करून बटाटे घेतलेले आहे 5 मीडियम साईजचे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, हे स्टीम करून हिरवे वाटाणे घेतलेले आहे, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे, राई घेतलेली आहे आणि हे बॅटर केलेलं आहे बेसन पिठाचा आणि अर्धा चमच मीठ। कॅटलेट बनवण्यासाठी भाजी रेडी करतोय। कढईमध्ये तेल ऍड करतोय। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता ऍड करते राई। मस्त राई तडकू द्यायची। त्यामध्ये आता ऍड करतो हिंग। हिंग असल्यामुळे पोटही नाही दुखत आणि शरीरासाठी चांगलं असतं। आता ऍड करतोय कढीपत्ता। मस्त असं सुगंध घरात सुटलेला आहे फोडणीचा। आता त्यामध्ये ऍड करणार आहोत पेस्ट। सगळं एकजीव करून घ्यायचं। चवीसाठी आता मीठ ऍड करते। आता ऍड करणार आहोत स्टीम केलेले वाटाणे। आता ऍड करतोय बटाटा। सगळं एकजीव करून घ्यायचं। प्रॉपरली असं मिक्स करून घ्यायचं। कॅटलेट बनवण्यासाठी आपली भाजी रेडी झालेली आहे। या साईडला ब्रेड घेतलेले आहे। मम्मी ब्रेड कट करते। अशा प्रकारे ब्रेड कट करून घ्यायचे। ब्रेड कट करून घेतलेले आहे। आता आपण भाजी लावून घेऊया। कुठे
तुला येईल बनवता बाबू? हा, व्हेरी गुड. हा, आजी कशी बनवते बघ. तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. ब्रेडला अशी भाजी लावून घ्यायची. बाबू, तुला आजीची रेसिपी कशा आवडतात? छान छान वाटतात? तू खातोस? सगळं खातोस? व्हेरी गुड. आता तुला नेक्स्ट रेसिपी काय बनवायची आहे? आजीला बोल काय बनवायचंय तू. बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी. नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रेडला भाजी लावून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला तळताना दाखवते. भाजी लावून झालेली आहे. इथे बॅटर रेडी आहे. चला तर आता आपण कॅटलेट बनवायला घेऊया. आता तेलामध्ये मग मी सोडते. अशा प्रकारे सगळे कॅटलेट रेडी होतील. त्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा अशा प्रकारे. टेस्टला ऑसम, खुसखुशीत आहेत, चमचमीत आहेत आणि तुम्ही हे सॉस सोबत खाऊ शकता, खोबऱ्याची चटणी सोबत खाऊ शकता आणि अजून पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता. सो मस्त, नक्की तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे सगळे कॅटलेट्स मी बनवून घेते, देन सर्व करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मम्मीच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ट्राय नक्की. कवी कसं आहे? मस्त आवडलं तुला? पूर्ण खा आणि बोल. मस्त ना? ओके, थँक्यू. बाबू कसं आहे? आवडलं तुला? मस्त झालंय. कसं झालंय?